नागपूरच्या संविधान परिसरामध्ये आरोग्य सेविका आणि कर्मचारी हातामध्ये मटकी घेऊन आपल्या आर्डराची मागणी करत आहे आणि या मागणीसाठी त्यांनी हातामध्ये मटकी घेऊन शासनाला आमची ऑर्डर मटकीमध्ये द्या असे संदेश त्यांनी आणि आज या आरोग्य सेविका आणि कर्मचारी या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये आंदोलनामध्ये पोहोचले आहे. काय सांगण्यात चालू करूया. माझ्यावाला पैसे द्या. माझं नाव सुनंदा साठे. मी आरोग्य सेविका, कंत्राटी आरोग्य सेविका आहे. मी 2007 पासून शासन सेवेत कंत्राटी आरोग्य कर्मचारी म्हणून काम करते. आम्ही अगदी तुटपुंज मानधनावर फिक्स पेवर 5,000वर काम करत होतो आणि अजून 17 ते 18 वर्ष आम्हाला काम करून झाले तरी शासनाने आम्हाला नेहमी सेवेत घेतलेलं नाही. 14 मार्च 2024ला शासनाने असा एक GR पारित केला की ज्यांना 10 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वर्ष कार्य करून झाले असेल त्यांना आम्ही त्यांच्या सेवा आम्ही नियमित करू आणि परमनंटचा ऑर्डर देऊ. परंतु त्या गोष्टीला 18 महिने होऊन गेले तरी शासनाने आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. यासाठी औरंगाबाद खंडपीठाने सुद्धा निर्णय दिलेला आहे की ज्यांनी 10 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त सेवा शासनाला दिलेली आहे त्यांना नियमित सेवेत समान द्यावे आणि नियमित कर्मचाऱ्यासारख्या सर्व सुविधा सेवा त्यांना उपलब्ध करून द्याव्या. परंतु शासनाचं आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यभर 19/8/2025 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करत रस्त्यावर आम्ही संघर्ष करायला उतरलेलो आहोत. आम्हाला शासनाला एवढीच मागणी आहे की शासनाने लवकरात लवकर औरंगाबाद खंडपीठाचा जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि आम्हाला सर्वांना न्याय द्यावा आणि 10 वर्षापेक्षा जास्त काम झालेले जे आरोग्य कर्मचारी आहे आमच्याकडे एकूण 71 संवर्ग काम करतात. त्याच्यापैकी 2 संवर्गांना शासनाने न्याय दिलेला आहे. परंतु जे तातडीच्या सेवेत असणारे कर्मचारी आहे ज्यांनी कोविड काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाची पर्वा न करता शासनाला अहोरात्र सेवा दिली आहे अगदी तुटपुंज मानधनावर त्यांना शासनाने असं संघर्षासाठी रस्त्यावर उतरायला भाग पाडू नये. आम्हालाही कळतं पावसाळ्याचा काळ आहे सगळीकडे जलजन्य व कीटकजन्य आजारामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. आम्ही आतापर्यंत आरोग्य सेवा जीव सेवा ही शिवसेवा म्हणून केलेली आहे आणि यापुढे अहोरात्र करणार आहोत. फक्त शासनाने आम्हाला आमचा न्याय हक्क मंजूर करावा एवढीच आमची शासनाला विनंती आहे. मॅडम आणि त्यांनी शासन परियोजनेकडे आमच्या ज्या विशेष मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी शासन परियोजनेला विशेष मागणी केलेली आहे आणि आपल्याकडे पुन्हा सारे मॅडमचं जुळलेलं आहे. तळागाळाच्या क्षेत्रामध्ये जाऊन आणि आरोग्याचं काम करतात. प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची योग्यपणे तपासणी करून त्यांना हातभार सुद्धा लावतात आणि आज यांच्या मागणी घेऊन विशेष शासन पाहिजे काय त्यांची मागणी आहे जाणून घेऊया. मॅडमला पहिले सांगा. मी कुंडा शंकर सहारे एनएम या पदावर कार्यरत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने 19 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य कर्मचारी रस्त्यावर उतरून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहेत. आम्हाला शासनाला हे सांगायचं आहे की 14 मार्च 2024चा जो GR आहे जो शासन निर्णय शासनाने पारित केलेला आहे पण शासन असते अंमलात आणत नाही आहे. आम्हाला ऑर्डर देत नाही आहे. तर जो शासनाने निर्णय काढला त्यालाच जर लागू करायला शासनाला एवढा वेळ लागत आहे. आज 18 महिने वेळ लागत आहे. अहो शासन आपलं मायबाप आहे.
या मायबापाला आम्ही भीक म्हणून आपली ऑर्डर मागत आहोत, आपला हक्क मागत आहोत. तेही औरंगाबाद खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे की 10 वर्ष ज्यांची सेवा झालेली आहे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेली आहे त्यांना तुम्ही कायम सेवेत कायम करा, रिक्त पदावर कायम करा. आणि आजपर्यंत या शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे आज आमच्याकडे डिलिव्हरीचं काम आहे, लसीकरणाचं काम आहे. आज जन्मापासून तर मृत्यूपर्यंत घरोघरी जाऊन सेवा करणं. आज सर्वांना माहीत आहे की पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मलेरिया, डेंग्यू हे असे कीटकजन्य आजार होतच आहेत. आम्ही आजपर्यंत खूप स्वाभिमानाने अहोरात्र सेवा करतो, परंतु आजपर्यंत जे आम्हाला भेटायला पाहिजे किमान आम्ही या शासनाला हे तरी मागत होतो की आम्हाला परमानंट करू शकत नाही तर आम्हाला कुठेतरी मानधन वाढावी. आज प्रत्येक परमानंट कर्मचाऱ्याला टीए मिळतो, डीए मिळतो, घरभाडे मिळतो, सगळं मिळतो, पण आम्हाला काय तर फक्त आम्हाला एक मानधन, तेही एक रकमी फिक्स मानधन असते, त्याच्यावर आम्हाला कुठलाही भत्ता नसतो. आणि एवढ्या महागाईच्या काळामध्ये महागाई तर वाढतच आहे. महागाई कुठे कुठे कमी झाली. ज्यावेळेस 5,000 आमचा पगार होता त्यावेळेस कसं तरी आम्ही पोट भरलो, कारण त्यावेळेस थोडंसं स्वस्त होतं सगळं. पण आता 20,000 असून आमचे सगळे मुलं बाळं हे मोठी झाली, त्यांचं शिक्षण कसं शिकवायचं. आज आमची मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकतात आणि परमानंट कर्मचाऱ्यांचे हे कॉन्व्हेंटमध्ये शिकतात. तर शासनाने ही दखल घेऊन आमच्या लवकरात लवकर ऑर्डर पारित करावा तेवढंच मी शासनाला विनंती करते. धन्यवाद. शासनाने लवकरात लवकर आरोग्य सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने प्रस्ताव जाणून त्यांची पूर्ण करावी अशी विशेष मागणी घेऊन मॅडमनी विस्तारपणे आपल्याला माहिती सांगितली. आरोग्य सेविकांनी आज नागपूरच्या या संघटना प्रवासामध्ये आज मट्टी घेऊन त्या आंदोलन करत आहे आणि शासन पाहिजे माझी काय मागणी आहे जाणून घेऊया. आपल्याकडे मान्यवर मॅडम तळागाळाच्या लोकांना आरोग्याच्या माध्यमातून सेवा देत असतात आणि शासनाने दखल घेत नाही म्हणून आज मट्टी घेऊन आंदोलन करत आहे. काय सांगणं जाणून घेऊया. अनापैसे सांगा. हॅलो, मी गीता देशमुख, सब सेंटरवाडी PSC विहार नागपूर इथे कार्यरत, कंत्राटी कार्यरत येणे म्हणून पदावर आहे. तर शासनाला आमचं 19/8/2025 पासून बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये कारण की शासनाने आम्हाला भाग पाडला आहे की रोडवर येऊन तुम्ही आंदोलन करा तरच तुमची मागणी पूर्ण करण्यात येईल. कारण आमचा GR जो निघालेला आहे शासनानेच पाडलेला आहे की 14 मार्च 2024 आमचा GR निघालेला आहे. तरी पण आतापर्यंत शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही आहे आणि आज 17 महिने पूर्ण होऊन सुद्धा आम्हाला त्याची ऑर्डर मिळालेली नाही आहे. तर आमच्या आता घरातलं सगळं दाणं पाणी संपलेलं आहे, आमच्या मटक्यामध्ये जे होतं ते पण संपलेलं आहे. म्हणून गव्हर्नमेंटला एवढीच विनंती आहे, माझ्या CM साहेबांना विनंती आहे की साहेब तुम्ही आमच्या मटक्यामध्ये आमची ऑर्डर टाकावं साहेब, तेव्हा आमच्या घरी दाणं पाणी घेऊन आम्ही आमचे मुलं बाळ पोषू शकतो साहेब. हे तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि माझ्या सगळ्या बहिणी आज गौरी पूजन असून सुद्धा संविधान चौक नागपूरमध्ये बसलेले आहोत, कारण की हे आमची हक्काची मागणी आहे साहेब. आम्ही आज जन्मलेला मुलगा जरी असेल तरी तो हक्काचा वारीस बनतो साहेब. आणि आज आम्ही 18 वर्ष ड्युटी करून सुद्धा आमचा वारीसदार कोणी नाही आहे किंवा आम्हाला वारीस बनवले जात नाही आहे. तर हे कुठेतरी साहेब तुम्ही लक्षात घेऊन आम्हाला ऑर्डर देण्याची कृपा करावी एवढी मी विनंती करते. सगळ्या माझ्या माय बहिणी बसलेल्या आहेत, उपाशी तापाशी आहेत, विधवा आहेत, त्यांचे मुलं बाळ रस्त्यावर आलेली आहेत. तर तुम्ही यांचा विचार करून थोडस आम्हाला ऑर्डर लवकरात लवकर देण्याची एकच नारा, एकच नारा, अरे एकच नारा, समायोजनांच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अरे समायोजनांच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अरे एकच नारा, अरे एकच नारा, ऑर्डर द्या, 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 ऑर्डर द्या,
कुठलीही मागणी नाही, फक्त एकच मागणी आहे की आम्हाला सेवेमध्ये कायम करावं, जेणेकरून आम्ही आरोग्य सेवा पूर्णपणे व्यवस्थित देऊ. आतापर्यंत देत आलो आहे साहेब, पण आमच्या मागे आमच्या मुलाबाळांचं काय, थोडंसं तुम्ही याच्यामध्ये लक्ष द्या साहेब. आमच्या मुली मरण पावलेल्या आहेत 4 ऍक्सिडेंटनी, पण त्यांना कोणता विमा लागू नाही आहे. कोणत्या प्रकारचं कोणती एखादी साधा व्यक्ती जरी मेला, जरी तुम्ही त्याला 10-10 लाख रुपये देत आहे, पण आमच्या मागे आमचा जर मृत्यू झाला साहेब तर आमच्या कुटुंबाचं काय, तुम्ही याकडे विशेष लक्ष देऊन थोडंसं लवकरात लवकर ऑर्डर काढावी ही तुम्हाला विनंती करत आहे साहेब माझ्या सगळ्या बहिणींकडून.